कौतुक करावं लागेल जांभूर इलेव्हन संघाचं प्रथमच खेळताना जावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये अगदी फायनलचं तिकीट त्यांनी मिळवलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन जांभूर इलेव्हन संघ आणि आर के चिकलवाडी संघामध्ये या दोन संघामध्ये इथे मात्र टॉस केला जाईल. टॉस बॉस मध्ये जावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब या ठिकाणी आपल्याला नक्कीच उपस्थित पाहायला मिळतात. 3 षटकांचा सामना. यस 2 मिनिटं चिखलवाडी संघ नाणेफेक जिंकले. यस नाणेफेक जांभूर इलेव्हन या संघाने नाणेफेक जिंकले. काय निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निर्णय करताना किती धावांपर्यंत अगदी पाहिलं गेलं सकाळच्या सत्रापासून आरसी चिखलवाडी संघ तितकाच मातबर संघ आहे. त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे. किती धावांपर्यंत तुम्ही रोखू शकाल? 30 धावापर्यंत. अगदी पाहायला गेलं तर प्रथमच आपण या ठिकाणी शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत आहे. कसं वाटतं? नियोजन असेल, नियम असतील, त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? खूप छान नियोजन केलेलं आहे. शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहिलं गेलं तर त्यांच्या अगदी आपल्यापर्यंत नक्कीच सहकार्य केलं गेलंय. या स्पर्धेत आपल्याला संधी दिली त्याबद्दल आपण काय बोलाल? खूप धन्यवाद त्यांना. अगदी धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप सारे शुभेच्छा. आर के चिखलवाडी संघ नाणेफेक हरली आहे आणि इथे मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे आर के चिखलवाडी संघाला. चला जांभूर इलेव्हन संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. 3 षटकांचा सामना असेल. चला जांभूर इलेव्हन संघ विनंती असेल लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. मेगा फायनल आपण पाहतो शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री निनाय मांडले स्पोर्ट्स मांडलाईवाडी आयोजित श्री निनाय मांडले चषक 2026 पर्व 4 आणि या स्पर्धेचा मेगा फायनल. एका बाजूने जांभूर इलेव्हन हा संघ तर एका बाजूने आर के चिखलवाडी संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना. जांभूर इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा पारंपरिक निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहिला आहे. दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा आणि या संपूर्ण फायनलचा थरार आपल्या वाणीतून आपल्या गोड वाणीतून गोड आवाजातून सादर करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक विशालजी रणवरे साहेब. धन्यवाद. फायनलचा महामुकाबला अवघ्या काही क्षणातच सुरुवात होईल. जिथे आपल्याला एका बाजूला संघ जांभूर पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला आरकेसीसी चिखलवाडी. आजच्या दिवसातील 2 सर्वोच्च संघ आपापसात खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रथमच या स्पर्धेमध्ये अथवा या शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये उतरणारा हा संघ आणि आज मात्र आपल्याला फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आज संपूर्ण दिवसभर त्यांच्या खेळाडूंकडून झालेला पाहायला मिळाला. जिथे आपण जर पाहिलं तर निश्चितच सामना करावा लागेल. आज दुसऱ्या बाजूला जो आज संपूर्ण दिवसभर आपण जर पाहिलं तर निश्चितच चांगलाच खेळ करणारा संघ अर्थातच आरकेसीसी चिखलवाडी टीम. जांभूर टीम टॉस जिंकला, तदनंतर मात्र गोलंदाजीचा निर्णय घेतला. आमंत्रण दिलं जात आहे आरकेसीसी चिखलवाडी या संघाला प्रथम फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आरकेसीसी चिखलवाडी संघाचा वंडर बॉय म्हणून ज्याची खाती तोच मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळतोय सुशांत थप्पे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर आज सकाळच्या सत्रामध्ये उपलब्ध नव्हते, परंतु अगदी सेमीफायनलच्या मॅच मध्ये उपलब्ध झाले आणि त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील घेतला असा खेळाडू अर्थातच सुहास खेतल. गोलंदाजी ट्रॅक वरती सलामीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी करण पाहायला मिळते. पहिलाच बॉल सुशांत थप्पे हवे त्याचे चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
जिथे फिल्डरला देखील माहिती होतं आपण बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीये तर आपण 3 धावा तर निश्चितच वाचवू शकतो. त्याच प्रयत्नात मात्र त्याने आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या पाहायला मिळतात. गेले कित्येक दिवस हा संघ स्ट्रगल करत होता. जिथे आपण पाहिलं तर सुशांत थप्पे असतील, दिनेश केतल असेल, सुहास केतल असेल, सागर केसरकर असतील, रोहित असतील, असे तगडे खेळाडू असताना देखील संघर्ष होता. परंतु त्यांनी संघर्षातून स्वतःला सावरलं. त्याच्यानंतर हळूहळू मात्र स्वतःवरती विश्वास दर्शवला आणि आज आपण इथं पाहिलं तर फायनलचा महामुकाबला खेळताना पाहायला मिळत आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मधून प्रोटेक्शन आहे, बॉलवरती झडप गाठली आहे. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज सुहास केतल बॅक टू द डगआउट. पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी त्यांना त्या धाटणीची फलंदाजी देखील करावी लागणार आहे. फुलटॉस चेंडू ऑन साईडला बिरकावून दिला जातोय. बॉल चाललाय सर स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. उचली घेतलेली पाहायला मिळते. याही वेळेस सफल झाले. याही वेळेस त्याच दिशेने त्याच धाटणीचा फटका. बॉल चाललाय सर स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकार. लगातारच्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके. याही वेळेस आपण जर पाहिलं तर कव्हरच्या रोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक धाव घेतली जाईल. सिंगल येते. इथून आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 17 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. फायनलचा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे टॉस जिंकला तर नंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो पहिल्या 2 बॉलवरती सार्थ देखील ठरला होता, परंतु तदनंतर रोहित मैदानामध्ये दाखल झाला काय आणि त्याच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार आले. गोलंदाज आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 17 धावा लागल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत दाखल झालेत.
यावेळेस वेग होता वेगाने बीट केलं जात आहे. रोहितला देखील थांबवण्यामध्ये यशस्वी ठरतायत. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल जांभूळ टीमला देखील. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर फलंदाजांना देखील धावा लावावे लागतील धावफलकावरती. यावेळी साखोट टप्प्याचा बॉल पुलचा फटका फसलाय दूर वरून चेस आहे बॉलपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल गॅदर केला जातोय. 2 धावेनिशी धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल, थोडंसं परिवर्तन होईल, धावफलकावरचा थोडासा विकास होईल. 19 धावा लागल्या जात आहेत. यावेळी समोरच्या दिशेने उडवला जातोय. चेंडूला उंची जास्त, एलिमिनेशनची कमतरता आणि इथे होईल विकेटचा पतन. फलंदाज बाद. रोहित बॅक टू द डगआउट. सत्तावीस धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 2 चौकार आले. थोडस संकेतचं महाग्रशक थोडस सहकार्य करा, थोडस फास्ट घ्या मित्रांनो. याही वेळेस कुलवटा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जात आहे. फंबलिंग झालाय त्याचा फायदा घे. पहिली धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. 28 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय, जिथे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अखेरच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 6 बॉलमध्ये कशा पद्धतीने दिनेश फटकेबाजी करतील, सुशांत ऑन स्ट्राईक येतील का, सुशांतच्या बॅटमधून फटकेबाजी होईल का, चला जांभूळ टीम आपण टीम मिटिंग जास्त वेळ घेऊ नका. अखेरच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 28 धावा धावफलकावरती असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते सूरजच्या खांद्यावरती. ऑन स्ट्राईक समोरचा आपला फलंदाज पाहायला मिळतोय, ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये तब्बल 9 धावा आल्या असा फलंदाज दिनेश खेतल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अद्याप सुशांत हप्पे मैदानाच्या आतमध्ये शांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस थोडंस कलेक्शन चुकलं जात आहे. वाईट प्लस 22 अशा तब्बल 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक आपण जर पाहिलं तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 30 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. सुशांत हप्पे ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत.
अद्याप शांत आहेत, परंतु अशांत व्हावं लागेल त्यांना देखील. यावेळेस आपण जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉल खेळवण्याचा प्रयत्न, जिथे आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये जुडली जाते. टीमची टोटल एकेरी धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेट गमावलेले पाहायला मिळत आहेत. जिथे आपण विचार केला तर रोहित आणि सुहासची विकेट गमावली आहे. 31 धावा धावफलकावरती लागलेला पाहायला मिळत आहेत. यावेळेस काय घडतंय, फुल टॉस बॉल होता, मिस टाइम झालाय, बॉल सरळ यष्ट्यांवरती जाऊन देतोय, अगदी यष्ट्या उखाडून टाकलेला पाहायला मिळत आहेत. फलंदाज दिनेश केताल बॅक टू द डगआउट. नाहीयेत, बॉल विकेट वरती जाऊन देतोय सरळ. त्याच कारणाने मात्र त्यांना तंबूचा रस्ता पकडावा लागला. यावेळी समोरच्या दिशेने ऑन साइडला भिरकावून तर फेकून दिलाय, षटकार येतोय यावेळेस देखील. धावफलकावरती लागल्या जात आहे तब्बल 37 धावा. 37 रन ऑन दी बोल्ड. याही वेळेस आपण जर पाहिलं तर फिंगर्स रोल्स केले होते. गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज निश्चितच इथून आपण जर पाहिलं तर सूरज पाहायला मिळतात गोलंदाजीमध्ये परिवर्तन करताना. अजून एका बॉलचा खेळ शिल्लक असेल. 8 धावा आतापर्यंत या गोलंदाजांनी खर्च केलेत. अखेरचा बॉल आहे, या बॉलवरती मोठा फटका येणं निश्चितच गरजेचं असेल आणि सुशांत हप्पे स्ट्राईकवरती असताना ती अपेक्षा देखील ठेवली जाईल. इथे आपण जर पाहिलं तर पंचांचा निर्णय काय असेल याच्याकडे देखील. येस, इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरचे 1 धाव अतिरिक्तच्या स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचले 39 या आकड्यावरती. 39 रन ऑन दी बॉल. लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस पायावरती टाकलेला बॉल आणि त्याला पायाच्या दिशेने बाहेर देखील फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. अखेरच्या बॉलवरती महत्वाचा आणि महत्वाची भूमिका बजावणारा षटकार आलाय सुशांत थप्पेच्या बॅटमधून. अखेरच्या बॉलवरती षटकार.
सुरुवात होईल. पूर्वार्धामध्ये आपण पाहिला अखेरच्या बॉलवरती आलेला एक षटकार 45 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळाला, जिथे 46 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेली ही सलामीची जोडी. एका बाजूला फलंदाज पाहायला मिळत आहेत आपल्याला निश्चितच संजय आणि दुसऱ्या बाजूला राहुल. गोलंदाजी ट्रॅक वरती सुशांत थप्पे, RKCC चिखलवाडी संघाचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना. पहिलाच बॉल या 20 विकेट कीपर कडून चूक घडतीये. ज्या बॉल वरती एकही धाव नव्हती त्या बॉल वरती चौकार आलाय आणि चौकाराने मात्र संघाच्या धावफलकाचा श्रीगणेशा केला जातोय बाईच्या स्वरूपात का होईना, परंतु इथे धावा येणं महत्वाचं होतं. त्या धावा आलेल्या आहेत, त्या धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4 धावा, 4 धावेने मात्र धावफलकाचा श्रीगणेशा होतोय. धावफलकाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. चौकार येतोय आपल्याला पाहायला मिळतोय. बाईच्या स्वरूपात चौकार आलाय. इथे गोलंदाजाची काही चुकी नव्हती. विकेट कीपर कडून थोडंसं कलेक्शन चुकलं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर देखील गेला. 18 बॉल 42, 17 बॉल 42 असताना बॉल हवेत आहे. कोणता फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय? विकेट कीपर कडून ट्राय तर पूर्णपणे प्रयत्न झाले होते, परंतु अखेरच्या क्षणी मात्र बॉल हातातून निसटतोय. टायमिंग नाही जमलाय. चला, विनंती असेल जो कोणता संघ कोणता संघ विजेता ठरेल त्यांनी स्टंप उखाडू नयेत, कारण याच्यानंतर आणखीन एक मॅच होणार आहे, त्यामुळे स्टंप उखडायचे नाहीयेत. यावेळी समोरच्या दिशेने खेळला जातोय. डीप मध्ये दिनेश केतल, डम द बॉल, विकेटचा पतन, फलंदाज बाद. पहिला धक्का जांभूळ टीमला. विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे. 6 धावसंख्येवरती पहिला धक्का लागलेला पाहायला मिळतोय. याही वेळेस ऑन साइडला टर्न केला जातोय. बराच वेळ चेंडू हवेत आहे, बॉल पर्यंत फिल्डर पोहोचू शकत नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल गॅदर केला जाईल. फंबलिंग झाले. 3ऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातोय आणि इथून 3री धाव देखील संपन्न होते. 3 धावेच्या मदतीने धावफलकावरती हालचाल होतीये. 9 धावा लागल्या जात आहेत. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 46 धावांचा पाठलाग करायचा असताना 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना अद्याप आपण जर पाहिला तर पहिल्या बॉलवरती आलेला बाईचा स्वरूपात येणारा चौकार, त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त मोठा फटका नाहीये. इथे आणखीन एक चांगला बॉल वाईड लाईन पकडून मात्र गोलंदाजी करताना, कारण गोलंदाज त्याला देखील माहिती आहे जिथे फलंदाज थोडासा शफल झाला तेवढी बाउंड्री जी आपण व्हाईट बॉलची लाईन आहे ती देखील बाहेर होते, बाहेर सरकली जाते. त्याच कारणाने मात्र त्याच धाटणीची गोलंदाजी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुशांत थप्पे याही वेळी चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय.
इथून ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती लागल्या जात आहेत 9 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश केतल दाखल झाले. दिनेशला देखील दाखवायचं आहे गेले कित्येक दिवस झाला हा संघर्ष म्हणजे संपूर्ण संघाने या वाईट वेळेतून मात्र प्रवास केलाय. आज मात्र ती वेळ संपवण्याची वेळ आली आहे. पहिलाच बॉल परफ्यूम डिलिव्हरी गुडलेन स्पॉट वरती पिचिंग झाला. तदनंतर मात्र सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ झाला. या संघाने खूप कष्ट घेतलाय मित्रांनो. या संघाचा प्रवास या हंगामात खूप खडतर राहिलाय. यावेळेस ऑन साइडला टर्न केला जात आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. एक धाव घेतली जाते. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र समीकरण 10 बॉल आणि इथून 36 धावा. 10-36चं इक्वेशन पाहायला मिळेल. थोडस उघड आहे परंतु अशक्य नाहीये. शक्य करावं लागेल. आपण जर पाहिलं तर निश्चितच राहुलला यावेळेस बॅकफूट वरती जाऊन कव्हरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि विकेट होईल का? पंचांचा निर्णयाची देखील वाट पाहावी लागेल. नॉट आउट असेल. एक धाव निश्चितच घेतली जाते. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 11 रन ऑन दी बॉल. लॉस ऑफ 1 विकेट. अकरा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नेल्सन डिजिट मात्र आपल्याला धावफलकावरती लागलेला पाहायला मिळते. 11 वरती 1 अशी अवस्था. यावेळी चांगला फटका इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. बॉल चाललाय सर डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावफलकावरती लागल्या जात आहेत 17 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल आणि इथून बनवायचे आहेत 29 धावा. 6-29 अवघड समीकरण आहे परंतु पहिल्या बॉलवरती षटकाराला तर मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल. परंतु सुहास केतळ गोलंदाजी ट्रॅक वरती असतील तर हे चित्र आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. कारण मागील मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीची मॅच असताना त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तिथून मॅचला कलाटणी दिली सुहास केतळने. RKCC चिखलवाडी हा संघ यंदाचा हंगाम या वर्षीचा हंगाम अक्षरशः संघर्षमय राहिला या टीमला. एक मोठी टीम आहे. एक बलाढ्य टीम आहे. संघर्षातूनच त्यांनी मार्ग काढला. त्याच्यानंतर आज मात्र यशाच्या दिशेने मार्गक्रमण करताना हा संघ पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे. विकेटचं पतन होईल. आणखीन एक गडी मात्र यावेळेस तंबूच्या अस्त्राला जाताना पाहायला मिळतोय. जिथे फलंदाज आपण पाहिलं तर निश्चितच राहुल डागाऊटच्या दिशेला जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नितीन दाखल झाले. चला इन आउट थोडं फास्ट खेळा मित्रांनो. चला अक्षय बनगडे आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावरती आपल्याला बोलवलं जातं. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट ड्राईव्ह केला जातोय. समोरच्या दिशेने दिनेश केतल आहेत. बॉलला फील करतात. बॉलची फेकी होईल तर धोर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाते.
यावेळेस व्हाईट बॉल असेल. येस, व्हाईट बॉल आहे. अवांतरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 26 धावांची गरज असेल. 3 बॉल 26चं इक्वेशन. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. इथून आपण जर पाहिलं ना तर निश्चितच यावेळेस बॉल सरळ या स्टँडवरती जाऊन आदळतोय. आणखीन एका विकेटचं पाहताना फलंदाज यावेळेस तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. नितीन बॅक टू द डॅगआउट. नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संकेत दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये यावेळेस ऑन साईडला भिरकावून तर दिलाय. जर बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय परंतु या चौकारांना कुठेतरी उशीर झालाय. आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय RKCC चिखलवाडी. तब्बल या सीझन मध्ये संघर्षातून प्रवास करत आज टीम मात्र यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. कुठेतरी आनंदाश्रू निश्चितच असतील या टीमच्या खेळाडूंच्या डोळ्यामध्ये देखील. कारण तब्बल 2 महिने या संघाने संघर्षच पाहिला फक्त. आणि या संघर्षातून त्यांना मात्र आज यशाची गुरुकिल्ली मिळाली आहे. आणि आज बऱ्याच दिवसांनी त्यांच्या देखील नावापुढे चॅम्पियनचा टॅग लागला जाईल. कॉंग्रॅच्युलेशन RKCC चिखलवाडी. संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. सुशांत आप्पे असतील, दिनेश केतल असतील, सुहास केतल असतील, आज उपलब्ध नाहीयेत, सागर केसरकर असतील, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पराभूत झालेला संघ देखील तितकाच ताकदीचा होता. आपण पाहिलं तर जांभूर हा संघ जिथे पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला आणि उप विजेता ठरलेत या स्पर्धेचे.